दिनांक 31/7/2025 रोजी 10:30 ते 11:40 वाजेपर्यंत वरखेडी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा गुरांचा बाजार असल्यानिमित्त तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, परिसरातील व्यापारी, शेतकरी, गुरं वाहतूक करणारे वाहन चालक यांची मीटिंग घेऊन त्यांना गुरं खरेदी विक्रीबाबत कायदेशीर बाबी सांगितल्या. सर्व पशुधनांची इयर टॅगिंग करणे, इयर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी विक्री करण्यात येऊ नये. पशुपालकांनी सर्व पशुधनाची इयर टॅगिंग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे. इयर टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाची वाहतूक करता येणार नाही. तसे केल्यास मालक व वाहन यांचे वर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. बाजार समित्यांनाही इयर टॅगिंग पशूची खरेदी विक्रीसाठी बाजारात आणले जाणार नाही, तसेच त्यांची खरेदी विक्री होणार नाही याबाबत देखील दक्षता घेण्यास सांगितले. प्राण्यांची वाहतूक करताना प्राणी वाहतुकीचे नियमांना तसेच कायद्यांना अधीन राहून तशी खबरदारी घेण्याबाबत माहिती देण्यात आली. बाजार समितीमध्ये येणाऱ्या व्यापाऱ्यांची तसेच खरेदीदार यांच्या नोंदी करणे. बाजार समितीमध्ये येणारे व्यापारी हे परवानाधारक असणे याबाबत खात्री करणे. कुठल्याही प्रकारचे रस्त्यात वाहने लावू नये, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल याबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.